तात्या आज महत्वाची बैठक बोलवलेली आहे. काय नियोजन आहे? महापालिकेच्या तयारीला शिवसेना लागली आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून पुणे महानगरपालिकेचं रणशिंग कधीही फुंकले जाईल. त्यांना जेव्हा नगरसेवक पदाच्या निवडणुका घ्यायच्यात ते त्यांनी घ्याव्यात. या 15 मार्चला कंप्लीट 3 वर्ष पूर्ण होतील. मला असं वाटतं की जोपर्यंत भाजपला सोयीस्कर वाटत नाही तोपर्यंत भाजपा काही निवडणुका घेणार नाही. म्हणून आम्ही तयारी थांबवलेली नाही. आमची तयारी चालू आहे. आज आम्ही या ठिकाणी 8 विधानसभा मतदारसंघामधल्या जेवढे काय आमच्याकडे इच्छुक उमेदवार असतील की ज्यांना निवडणुका लढण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी आम्ही पुढच्या आठवड्यापासून प्रशिक्षण शिबिर चालू करतो आहे. आणि त्याच्यासाठी सिलेक्टेड लोक की कोण कोण कुठल्या विधानसभा मतदारसंघामधून कोण, कारण आत्ताची तयारी आम्ही विधानसभेवरती करणार आहे, प्रभागावरती करणार नाही. कारण प्रभाग रचना ही आता कशी होईल काय होईल माहीत नाही आहे. 3चा प्रभाग झाला होता, तो आता परत 4चा होईल. 4चा झाला तर तो कुठं जाईल ह्या सगळ्या गोष्टी नंतर नाहीत. म्हणून आम्ही आता विधानसभा वाईज लोक बोलवलेली आहेत. आता पहिलं छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघापासून आम्ही सुरुवात केली आहे. ही सगळी लोकं आल्यानंतरनं आजच्या 4 आणि उद्याच्या 4 ह्यांची आम्ही प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या लोकांना, जशी पुणे महानगरपालिकेची योजना आहे की प्रभाग समिती, त्याच्यानंतर स्टँडिंग आणि मग मुख्य सभा, ह्या 15 या संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्या 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत, ह्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक क्षेत्रीय कार्यालय आहेत. आणि ह्याची कामकाज पद्धती कशी चालते की सहाय्यक आयुक्ताला कधी मुलांनी भेटायचं किंवा HODला कधी भेटायला जायचं, नाही शेवटी काम झालं तर त्यांनी मग आयुक्तांना कधी भेटायला जायचं, जनता दरबार कधी असतो, हे सगळं प्रशिक्षण आम्हाला ह्या मुलांचं चालू करायचं आहे की जे इच्छुक आहेत. आणि आमच्याकडे आता मागच्या 2017च्या निवडणुकीला शिवसेनेकडे जवळजवळ 138 लोकांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मला अभिमानाची बाब आहे याच्यामध्ये की एकाही उमेदवाराला सिंगल लढलेला असताना 4,000पेक्षा कमी एकालाही मतदान नाही आहे. प्रत्येकाला 4,000च्या पुढं मतदान आहे. जवळजवळ 8,23,000 मतदान हे पुणे शहरामधून या 138 लोकांना झालेले आहे. आता याच्यातून आम्हाला कळणार आहे की परत एकदा जी लोकं मागच्या 2017ला शिवसेनेकडनं लढली होती ती लोकांचा आत्ता बेस काय, ती लोकं आत्ता कुठे आहेत, ते पक्षामध्ये आहेत, ॲक्टिव्ह आहेत का नाही आहेत, तो पण आम्हाला चेहरे ते पण शोधावे लागणार आहेत. म्हणून आता ही जी नव्याने लोक अजून आमच्याकडे आलेली आहेत ह्याच्यामध्ये कोण कोण लोक इच्छुक आहेत, कोणाकोणाला निवडणुका लढायच्या आहेत, ह्यांच्या प्रशिक्षणासाठी आजपासूनचा हा आम्ही काम चालू केलं आहे. काल बावनकुळे म्हणाले एप्रिल मे मध्ये निवडणुका होतील तशी शक्यता आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सध्या पुण्यातले मिशन टायगर तुमच्याकडे काही आलेत का टायगर वापर? आमच्याकडे कोण टायगर सगळे इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. आमच्याकडे गेले ती कोल्ही कुत्री जातात त्याचा काही विषय नाही आहे. बाकी पुण्यामध्ये असे काही टायगर कोण, सगळे टायगर आमच्याकडे सेफमध्ये आहेत. आमच्याकडे टायगर आहेत पुण्यामध्ये. एप्रिल मे मध्ये निवडणुका होतील, मे महिन्यामध्ये निवडणुका होतील असा माझा पण अंदाज आहे. आणि पुण्यामधले जे जाणकार आहेत त्या जाणकारांचा सुद्धा सगळ्यांचा हाच अंदाज आहे की निवडणुका ह्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 15 तारखेपर्यंत लागू शकतील. येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहात का सगळं? आम्ही मुंबई वगळता तुमचे नेते जे आहेत संजय राऊत, ते म्हणतात मुंबईचं वेगळं आहे, मुंबई वगळता इतर ठिकाणी काही विचार करावा लागेल आम्हाला, तसं काही आहे का चर्चा? आता तो वरिष्ठांच्या लेवलला ते निर्णय होतील. परंतु आम्ही आता मान्य उद्धव साहेब ज्या पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही आता कम्प्लिटली 150 शीटवरती तयारी करतोय पुण्यामध्ये. मग 150मधून ठरवता येईल. जर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढायचं असेल तर आम्ही आत्ता तयारी 150 चालू केली तर आम्ही 50% शीट तिथं मागू शकतो. मग आघाडीमध्ये नसेल तर आमची जी पहिली 138ची संख्या आहे त्याच्यावरती आम्ही जाऊ.